हॅलो फ्रेंड्स, एन एस पालकांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण करणार आहोत कैरीचे रायते. तर याच्यासाठी मी कैरी घेतलेली आहे, अर्धा किलो आहे ही. तोतापुरी आहे, म्हणजे कशी आंबट नसते, गोड असते ही. तर ती आपण कैरी घेतलेली आहे. तर आपण आज त्याचं रायतं बनवणार आहे. उन्हाळ्यामध्ये बरंच काय आपण आंब्यापासून करतो, तर त्यात मधला हा प्रकार आहे कैरीचे रायते. तर याचं आपण आता पुढची प्रोसेस काय आहे ती बघूया. तर मित्रांनो, आपण आता ही कैरी चांगली आपण साफ करून, म्हणजे साल वगैरे काढून घ्यायची आपल्याला त्याची. अशा प्रकारे आपण जे बटाट्याची साली काढतो ना, त्याच्याने आपण त्याची पण साल म्हणजे अलगद निघून जाते, पातळ. चाकूने कापलं कसं तो आंबा पण जास्त जाड निघून जाते, याचा गर. म्हणून याच्याने काढायची, म्हणजे फक्त आपली साल निघून जाते. आणि याचे काय बारीक तुकडे करायचे का, असे मीडियम, म्हणजे त्याचे तुकडे करायचे. ते उकडून उकडून घ्यायचे. हे सगळे माझ्या मम्मीच्या रेसिपी आहेत, आणि कशा सगळ्या गावाकडच्या कोकणातल्या रेसिपी आहेत त्या सगळ्या. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तुम्ही काय याला बोलत असाल ते पण कमेंट करून आम्हाला सांगा. तर मित्रांनो, आपण आता मस्तपैकी कैरी बघा कशी पूर्ण साल काढून घेतलेली आहे. आता याचे आपल्याला बारीक बारीक म्हणजे असे तुकडे करून घ्यायचे. आपल्याला असं कटिंग करून घ्यायचे. इथे मस्त एकदम मोठी कैरी आहे. उन्हाळ्यामध्ये मे महिन्यात खायची काय मजाच वेगळी आहे. आणि हे असलं की किंवा भाजीची वगैरे काय गरज वाटत नाही, कारण का ह्याच्या पुढे कसली चव लागतच नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हे तुकडे करून घ्यायचे. आणि थोड्या वेळाने आपण आता त्याचं पुढचं साहित्य काय आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. आता हे पहिलं का आपल्याला शिजून घ्यायचं. पहिलं शिजून घ्यायचं आपल्याला हे. मग थंड झालं की काय घर सगळं त्याचा एकजीव करून घ्यायचा. मग त्याचं पुढचं सांगतो तुम्हाला साहित्य काय आहे, कसं आहे. जास्त काय नाही, सोपी रेसिपी आहे, एकदम कमी झटपट. म्हणजे तुमच्या घरगुती जे आहेत गोष्टी त्याच्यामध्येच बनणार आहे. आपल्या बाहेरून काय एवढं सामान विकत घ्यायला लागत नाही याच्यासाठी. हो. तर आपण आता हे कैरी छोट्या कुकरमध्ये घालून घेतलेली आहे. त्याच्यात मीठ घालतो आता आपण. थोडंसं मीठ घातलंय, थोडी हळद घालून घ्यायची, आणि थोडं पाणी घालायचं का. आता आपण याच्या 5 शिट्या करून घेऊया, चांगलंपणे ते शिजतं ना. तर मित्रांनो, आपले हे जे आपण कैरी सकाळी पूर्ण साफ करून बारीक करून घेतलेले त्याचे स्लाइस, ते आता आपण कुकरमध्ये असे चांगल्या प्रकारे शिजून घेतलेले तुम्ही बघू शकता. तर असं आपण याला 5 शिट्या करून घेतल्यात. मस्त आता एकदम शिजून गेलेले. आणि त्यात मित्रांनो आता आपल्याला गूळ टाकायचंय. हे मी कोल्हापुरी गूळ घेतलेले आहे. कोल्हापुरी गूळ आहे. हे 450 ग्रामची ही ढेप आहे. तर ही आता आपल्याला बारीक अशी म्हणजे कापून घ्यायची. ते पहिलं आपण आता पूर्ण कापून घेऊया. मित्रांनो, अशा प्रकारे आपण ती गुळाची जी ढेप होती ती असं बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण घेतले 7 मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या, आणि मोहरी घेतलेली आहे आपण, आणि हिंग. आता आपण याच्यात तेल घालून घेऊया एका बारीक टोपामध्ये. आपल्याला आपण गॅस जो तो बारीकच ठेवलाय. तर आपल्याला तेल गरम करायचंय. तेल गरम झाल्यावर आपण याला फोडणी घालूया. आता आपण त्या लसणाच्या पाकळ्या आहेत ना, त्या अशा पकडनी चेपून घ्यायच्यात, म्हणजे ठेचल्यासारखं. तुम्ही ठेचू पण शकता खलबत्त्यामध्ये.
जिरं मोहरी पण आपण ॲड करून घेतलेली आहे. गॅस थोडा स्लो करायचं, लसूण आपलं जे करपून जाईल. त्यात आता आपण आंबा जो शिजून घेतलाय ते आपण घालून घ्यायचा. ते चांगलं आपण मिक्स करून घेतलंय, लसूण मोहरी आणि हिंग. आणि आता आपल्या त्यात घालायचं थोडं लाल तिखट, जास्त नाही, थोडी छोटी 1.5 चमचा घातलेला आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचंय मसाला घालून. आता आपल्याला याच्यात गूळ घालून घ्यायचंय, ते आपण जी बारीक करून घेतले ते गूळ घालतोय आपण आता. तर साधारण आपलं कैरी पण होती जी होती ती अर्धा किलो होती. आणि आता गूळ पण आपण 450 ग्रामचे ते ढेप होती ते घातलेले पूर्ण. तर आता हे सगळं आपण गूळ मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं वितळेपर्यंत. 5 मिनिट आपण ठेवूया याला उकळ येईपर्यंत. तर आता आपण गूळ वगैरे घेऊन सगळं घालून झालेलं आहे. थोडंसं आपल्याला आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्या. तर मित्रांनो बघा आता मस्त अशी उकळ आलेली आहे. तर आपलं आंबाची रायती हे रेडी झालेलं आहे. तर मित्रांनो आपलं हे रेडी झालेलं आहे, आंब्याचं सासव रायते, आंब्याची रायती हे आपलं रेडी झालेलं आहे. तर नक्की करून पहा, एकदम चविष्ट ही रेसिपी आहे, तुम्हाला नक्की आवडेल. आणि अजून पण काय आंब्याची रेसिपी असेल तर आम्हाला सांगा तुम्ही कमेंट करून. तोपर्यंत बाय बाय. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय.